धनंजय आणि पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर, 4 दिवसांपासून धमक्या, 700 ते 800 कॉल. अंजली दमानी यांनी सगळं सांगितलं. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर वंजारी समाज यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. नरेंद्र सांगळे या व्यक्तीचा फोन येत आहे. 4 दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी 700 ते 800 कॉल आले. फोन अजून बंद झालेले नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की मी 2 विधानं केली होती उच्च पदांवर. वंजारी पदावर बीडमध्ये लोक आहेत आणि असं बोलले होते. गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आलं आहे. बीडमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं. त्यात कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही. ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी 2 मुद्दे टाकले होते. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत. समाज कष्टाळू आळशी आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीनं सांगण्यात आला आहे. सानप मुंडे उच्च पदावरील माणसं परळीतच का या संदर्भात मी बोलले आणि ते लिहिलं देखील होतं, दाखवलं देखील होतं. जवळजवळ 4 दिवसापूर्वी 2 माध्यमांशी बोलताना मी काही विधानं केली आणि काय होती ती विधानं की परळीमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर उच्च पदांवर सगळे वंजारी समाजाचे लोक आहेत असं मी म्हटलं आणि त्याचा मी अभ्यास केला. त्याची सगळी लिस्ट बघितली, सगळे डिटेल्स घेतले आणि मग माझ्याला असं सांगण्यात आलं होतं की अगदी गोपीनाथराव मुंडेंच्या काळापासनं हे होत आलं होतं आणि एका त्या समाजाला म्हणजे वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रशासनात घेण्यात आलं होतं. मग काही काळाने त्या सगळ्या लोकांना बीडमध्ये बोलवण्यात आलं. असं जे माझं विधान होतं ते कुठेही समाजाविरुद्ध एक चकार शब्द, कारण आजपर्यंत कुठल्या तुमच्यापैकी कोणाला सुद्धा माहित नसेल मी कुठल्या समाजाची आहे, कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे. कारण आजपर्यंत अंजली दमानिया म्हटल्यावर लोकांना कळत सुद्धा नाही की कुठल्या समाजाचे आहेत. पण मुद्दा हा आहे की जेव्हा मी कधीही कुठल्याही समाजाविरुद्ध बोलत नसेल तर मी जे बोलले ते का बोलले तर त्याच्या मागचा माझा हेतू अगदी स्पष्ट करण्यासाठी मी 2 ट्विटरवर मुद्दाम ट्विट्स टाकले की भगवान बाबांसारखे जे संत होते, जे शैक्षणिक प्रबोधन करायचे, सांस्कृतिक प्रबोधन करायचे, असे जे लोक होते ते नेहमीच वंदनीय आहेत, नेहमीच आदरणीय आहेत. आणि मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही, आळशी आहे किंवा काही काम करत नाही आणि त्यांना फायदा दिला जातो असं एक चकार शब्दांनी पण म्हटलं नाही. पण त्याच्यातला माझा तो उल्लेख काढून आणि सगळ्या त्या समाजामधल्या लोकांना पाठवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर झालंय आणि ते कसं झालं, का झालं याच्याकडे तर मी येणारच आहे. पण जे मी म्हटलं ते किती त्याच्यात तथ्य आहे आणि त्याचा झालेला अभ्यास जो मी म्हटला, त्याची सगळी यादी मी म्हटली, ती देखील मी परत ट्विटरवर टाकली की अमुक अमुक माणूस या पदावर, तमुक तमुक माणूस त्या पदावर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, हे सगळी जी माणसं होती, सानप आहेत, मुंडे आहेत, ही सगळी उच्च पदावरची माणसं फक्त परळीमध्ये का? कारण शासनाचे काही नियम आहेत. आता आपण जर नरेंद्र सांगळे आत्ताच काही वेळापूर्वी त्यांचा परत फोन आला होता आणि तो फोन मी काही माध्यमांना देखील ऐकवला होता. हा माणूस उठसूट फोन करत सुटलाय. त्यांनी माझा फोन नंबर हा वेबसाईट सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर टाकलाय आणि अंजली दमानिया या कार्यकर्ती उचलत नाहीत तोपर्यंत कॉल करत राहा, थंड पडता कामा नये असं पहिली पोस्ट टाकली. परत दुसरी पोस्ट टाकली माझा नंबर टाकून आणि त्याच्यात इतकी खालच्या दर्जाची भाषा त्यांनी वापरली आहे. चांगल्या चांगल्याचा बाजार आम्ही उठवला, तुझाही उद्धार होईल, बाजारू कार्यकर्ती, अशा भाषेत त्यांनी माझ्या नावाचे ट्विट्स आणि फेसबुकवर त्यांनी मेसेजेस टाकायला सुरुवात केली. नंतर आले यांचे महान
सुनील फड. आता हे सुनील फड कोण आहेत त्यांचं आपण बघूया. सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक 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 फोटो मी तुम्हाला पाठवते. हे जे जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या फेसबुकवर आलेल्या पुढच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना देते. किती खालच्या दर्जाच्या, किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं. मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता. म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेतेय, कारण आज देखील ते फोन कमी झाले नाहीयेत आणि बंद तर अजिबात झालेले नाहीयेत. हे सगळे जे आहेत तुम्ही बघत जा. आता माझा स्कुबा डायव्हिंगला मी गेले होते मॉरिशसला, त्याच्यातला एक फोटो काढून त्यांनी टाकला आणि इतकी घाण कमेंट त्याच्यावर करत त्या सुनील फड यांनी फेसबुकवर हे टाकलेलं आहे. आणि हे सुनील फड ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.